काय अर्जुन ते? यांच्या आणि सरकारांच्या लग्नाची कागदपत्र आहे ती. बघू. तू भी बघून घे. कलेक्टर नाही नाही, ते काय म्हणतात, माझी कलेक्टर. हा, तू भी विचारत होतीस ना मावशी तुमच्या लग्नाची कागदपत्र कुठे आहे, मग तू भी बघून घ्या. आता ती तर सरकारने दडवून ठेवली होती. झालं का बघून? द्या इकडे. मी एक काम करते, मी माझ्या बंट्याला सांगू ना ह्याच्या झेरॉक्स काढते आणि तुमच्या सगळ्यांना वाटते. म्हणजे कधी बी तुम्हाला मनी मावशीला हाकलून द्यायची हुकी आली की ते झेरॉक्स काढायचं, बघायचं आणि गप्प बसायचं. हो मावशी. ए आरजा, ह्या कागदात सांगितल्याप्रमाणे ह्या घरात मी कायमची राहू शकते. त्यामुळं मला किंवा माझ्या सामानाला एवढासा जरी तुम्ही धक्का लावला ना तर डायरेक्ट तुरुंगात टाकेन तुम्हाला. लगेच मास्क करू नका एवढा. मालकीन हाय मी या घरची, सरकारी नाही. कोण? सरकारी न. हा, त्याच्यामुळे मी नाही मास्क करणार तर कोण करणार रे? हा, ही माझी कलेक्टरीन ही. हो मावशी बास आता. आता तुमचं वास करा. माझ्याशी नीट वागायचं. नीट म्हणजे नीट. हा, नाहीतर माझा मानसिक छळ केला म्हणून आणि मला त्रास दिला म्हणून डायरेक्ट कोठडीत पाठवायला बी तुम्हाला कमी नाही करणार. हा आधीच घरात एवढं सगळं चाललंय त्यात हे यांचं. मी सोडणार नाही बाईला. अर्जुन थांब. अर्जुन तू आता काही करू नको, नाही तर त्यांना अजून एक कारण मिळेल. हे सगळं सरकारांमुळे झालंय सगळं. जाऊ दे, मी त्यांच्याबद्दल बोलणं सोडले. काय व्हायचं ना गोंधळ होते या घरामध्ये. अर्जुन सरकार तुम्ही मनी मावशींना कागदपत्र का दिलीत? अर्जुन. आत्या काय का? मला जरा बोलायचं तुझ्याशी. काय झालं बोल ना. निघते अर्जुन आता मी. कुठं? घरी? हो. अगं लगेच का चाललीस? आठवड्यावरच थांबली फक्त. अर्जुन तू फोन करून बोलावून घेतलंस म्हणून मी इथे आले. नंतर येईल की निवांत परत राहायला. त्या ग आप्पीची परिस्थिती बिघडत चालली आहे. काल बघितलं ना काय झालं ते. मला कळानं काय करायचं ते. मला काळजी वाटते. अगं अर्जुन मी तुला बोलली आहे याबद्दल. त्या मला असं वाटलं की तू आप्पीला समजून सांगशील. तू तिचीच बाजू घेतेयस. मुद्दा बाजू घ्यायचा नाहीये अर्जुन, मुद्दा तिला समजून घ्यायचा आहे. अगं त्या बाळ जिवंत आहे, हा मुद्दा कसा समजून घेऊ मी? माझ्या हाताने मी बाळाला. आप्पी सांगते म्हणून अर्जुन. त्या ग मी आप्पीचं सगळं ऐकतो की. नाही असं नाही ना. तुला माहितीये का डिलिव्हरीच्या आधी फक्त 4 दिवस साताऱ्यात दंगल झाली होती. तिच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं होतं. का तर दंगल थांबवायला. मी ऐकत नाही का? ऐकतोय ना तिचं. पण हे जे ती बोलतेय ना इमोशनल होऊन बोलते असं वाटतंय मला. तिला धक्का बसलाय म्हणून बोलते. अगं अरे जरा तिच्या बाजूने विचार करून बघ. हॉस्पिटलमध्ये असे घोळ होतात, त्या दिवशी पण असा घोळ झाला नसेल कशावरून? मला नाही माहिती, पण आप्पी असा विचार करते अर्जुन. तिला धक्का बसलाय म्हणून ती हे सगळं बडबडते असं आपण इतके दिवस बोलतोय. पण जरा तिच्या बाजूने पण विचार करून बघूयात की. त्या अगं कालपर्यंत जी लोक म्हणत होती ना की आप्पीला येड लागले त्यांच्यासाठी भारीच आहे. त्यांना जर कळलं ना की आपण बाळाचा शोध घेतोय तर ती म्हणते आप्पीला 100% येड लागले म्हणून. अरे अर्जुन तू लोकांचा विचार नको करूस. तुला आप्पीची काळजी वाटते ना तर आप्पीला नको शोधू देत बाळाला. तू बाळाला शोध, म्हणजे लोकांना पण शंका येणार नाही. आणि बाळाला शोधता शोधता काय खरं काय खोटं हे तुला समजेल आणि तू त्या आप्पीला पण समजावून सांगू शकशील. आणि देवाच्या कृपेने जर बाळ जिवंत असेल ना अर्जुन तर जगात ह्यापेक्षा कुठलीच भारी गोष्ट असू शकणार नाही. हे उलटच होते आत्या. मला वाटलं तू आप्पीला समजावशील, तू मलाच समजावते. आता काय? नाही अर्जुन, असं नसेल ना तर आप्पी ते मान्य करल. अर्जुन हे तुझं पहिलं बाळ आहे. ते बाळ गेल्यानं तुम्ही जे काही सहन करताय, जो काही त्रास होतोय ना तुम्हाला, ते दिसतंय. तू फक्त एकदा आप्पीवर विश्वास ठेवून बघ की आणि बाळाला शोध. बघू काय करता येते मी करतो. अर्जुन तू जे काय करशील ना ते लवकरात लवकर करा. नाही मी आजच बघतो काय करता येईल ते. तुम्ही मनी मावशींना लग्नाची कागदपत्र का दिलीत? अगं आप्पी मला काही पर्यायच उरला नव्हता. सरकार तुम्ही ही कारण नका देऊ आता. खरंच आप्पी. अगं अर्जे
त्यांना घराच्या बाहेर काढल्याशिवाय गप बसला नसता. आणि ती बया घराच्या बाहेर जाताना तशीच गेली नसती. अर्जाच्या आईचं गुपित सगळ्या घरात ओकून गेली असती. सरकार तुम्हाला कळतंय का? तेवढं एकच कारण होतं, त्यामुळे मनी मावशी या घरात ठाण मांडून बसल्या होत्या. आता जर त्यांना घरातून बाहेर काढायचा विषय जरी काढला ना तरी त्या हेच सांगतील. आपले सगळं कळतंय मला. हे बघ, आता अर्जा आणि विनया आधीच दुःखात आहेत. त्यांना मी आणखी धक्का नाही देऊ शकत. आणि मनी मावशींचं काय? सरकार ही कागदपत्र त्यांच्याकडे गेली आहेत ना, आता त्यांचं ऐकून घ्यावं लागणार आहे आपल्याला सगळं. भांडणं लावणार आता त्या. आधीच घरात वाद काही कमी आहेत का सरकार? तुम्ही त्यांना ती कागदपत्र नव्हती द्यायला पाहिजे. तुम्हाला आपे, आता तू स्वतःचा विचार कर. घराचा विचार करायला मी आहे. स्वतःचा म्हणजे सरकार, अहो घर ठीक असेल तर मी ठीक असेल ना. हे बघ आपे, त्या मनीला जे काही पाहिजे ना ते मी देईन त्याला. आता सरकार, मी तुम्हाला स्पष्ट सांगू का? तुम्हाला काही तुमच्या प्रॉपर्टीचा मोह सोडवत नाही, म्हणून या आधी पण ती वादत असलेली जमीन तुम्ही त्यांच्या नावावर देऊ केली. अगं त्यावेळची गोष्ट वेगळी होती आपे. रुक्मिणी बोलली म्हणून मी केलं ते, आणि तुला तसं सांगितलं होतं ना. पण पुन्हा अशी चूक होणार नाही. हे बघ, मला लय अपराधीपणाच वाटतंय. हे सगळे जे काही घडतंय ना हे माझ्यामुळेच होतंय असं वाटतंय. त्या मनीला मी प्रॉपर्टी देईन, काय तिला पाहिजे ते करीन, पण या घरातनं बाहेर काढीन. सरकार, फक्त प्रॉपर्टीचा विषय नाहीये. मनी मावशींना जर फक्त प्रॉपर्टी हवी असती ना तर त्या कधीच घर सोडून निघून गेल्या असत्या. त्यांना फक्त प्रॉपर्टी नकोय, त्यांना हे घर बरबाद करायचं आहे. अप्पे, हे सरकार अजून मध्ये उभा आहे. ते असं काहीच करू शकत नाहीत. सरकार, तुम्हालाही कसं गप करायचं हे मनी मावशींना चांगलं माहिती. नाही अप्पे, मी खरंच विचार केला. मला आता तू आणि अर्जुनने या घरात खुश राहिलेलं बघायचंय. ते मनीचं माझ्यावर सोड, तू स्वतःची काळजी घे. आणि तो डोक्यातनं बाळाचा विचार. सरकार, एक मिनिट, आपण या विषयावर नको बोलाय. म्हणजे तुमचं चुकतंय असं नाही म्हणते मी. तुमचा विश्वास नसू शकतो, पण माझा आहे. अगं अप्पे, एवढं सगळं झालंय आणि हो, एवढं सगळं झालंय मान्य आहे मला, पण म्हणून मी माझं वाटणं नाकारू नाही ना शकत. अप्पे, हा, काय करतेस? काय नाही बाबा. नाही, आज तुला येळ आहे ना? हो, बोला की. हा, आज तुला येळ आहे तर चल ना माझ्या बरोबर शेतात, म्हणजे तुला बी जरा बरं वाटेल. ये जाऊन शेत. अर्जुन, अर्जा, मी आपल्याला शेतावर घेऊन जातो. काय? बर बर, ठीक आहे. आपली काळजी घे. नाही काय आवाज बिवाज आला तर काय लक्ष देऊ नको. हा, मी जातो कामाला. येतो सरकार. चला येते. दीपे, हा? ताप कमी झाला का पोरीचा? अजून नाही, हाताशी डोळा लागलाय तिचा. साहेब आले. काय रे, काय झालं? कशाला बोलून घेतलं इकडे? ते हे दाखवायचं होतं. काय दाखवायचं होतं? ते सावकाश. सगळं ठीक आहे ना? हा हा, हो, म्हणजे थोडा त्रास होतोय. साहेब, अहो बाळा आजारी पडले, थोडे पैसे हवे होते. अरे आत्ताच दिले की पैसे तुम्हाला. मी आता रुपये देणार नाही. ऐका तरी साहेब, अहो घरात चूल आहे, चुलीमुळे लय धूर होतो आणि ते लहान बाळासाठी धोकादायक आहे. डॉक्टर बोलले होते आम्हाला, त्यामुळे आता गॅस घ्यायचा आहे बघा. तुम्ही दोघं तर लयच पोचले निघाले रे. आता तुमच्या घरातल्या गोष्टी घ्यायला मी पैसे देऊ का? मला तर लुटायला लागले तुम्ही आता. नाही नाही साहेब, अहो खरंच सांगतोय, म्हणजे त्या धुरामुळे तब्येत बिघडली बघा त्याची. आणि परत आता त्या धुरामुळे दुसऱ्या बाळाला काय झालं तर म्हणून. हे तुमचं बाळ आजारी आहे का आपलीचं बाळ? आमच्या पुरीचं ठीक आहे हो साहेब, पण एक कलेक्टर बाईचं पोरग, त्याला काय झालं तर? तुम्हाला मागं जे बोललो होतं ना ते विसरू नका बरं का. मी जर अडकलो ना तर एकटा जाणार नाही, तुमच्या दोघांना पण घेऊन जाईल. नाही नाही साहेब, नाही, अहो खरंच अडचण आहे म्हणून पैसे मागितले. ठीक आहे, आता देतोय मी पैसे हा. बाळाच्या दवाखान्यासाठी आणि गॅस घ्यायला. आणि हे पैसे ज्या कामासाठी देतोय त्याच कामासाठी वापरायचे. हा, दे. तो राहू दे, जाशील परत जुगार खेळायला. नाही साहेब, काय सोडलं की मी सगळं. माहिती ना. बहिणी घ्या आणि आजच्याच दवाखान्यात जायचं काय. आणि हा, परत असा फोन करून परत बोलून घ्यायचं नाही. हा, नाही साहेब. मला बाकीचे पण काम असतात. नाही साहेब, नाही. आणि दवाखान्यात जाताना ह्या हिरोचं काय करणार?
त्याला बी सोबत घेऊन जाऊ. होय साहेब, ह्याला बी डॉक्टरांना दाखवतो की. ठीक आहे, पण काळजी घ्या. आणि कुणी जर विचारलं तर नाही नाही, मी आहे ना साहेब. मी आहे. येतो, लक्ष ठेवा. त्या बाळासाठी पैसे डॉक्टरला दाखवायचे तर दे, मी मोजतो. 1 रुपया मिळणार नाही तुम्हाला यातला. कुठल्या त्या डब्यात ठेवते का तांदळाच्या? ओ बापू, हा बघितलं का कोण आलंय? आप्या, अगं तू कशी आहेस बाळा? बरी आहे. बरं झालं आलीस तू. हो, मीच तिला म्हणलं घरात एकटी बसून राहण्यापेक्षा चल आपल्या इकडे. हा, हे बरं केलं बरं का तुम्ही. आप्या, आता बस आणि आराम कर बघ. आराम कसला, तुम्हाला मदत करते की. अगं एवढं काय काम नाही, आम्ही दोघं करतो. आम्ही दोघं आहे की काम करायला. यशा पण येईल थोड्या वेळात. तू कशाला काम करायचंय, तू बस निवांत. ये आराम करशील इथंच. राहू दे की. नाही नाही, बस की. बस बस. आणि तसं बी तू फार दिवसात आली नाहीस बघ इकडे. आणि आप्या, पाणी बिनी पाहिजे तर आहे बरं का तिथं. आप्या, हे आप्या, मी तर आले नाही असं कसं म्हणताय हो बाबा? आत्ताच ते येऊन गेले. मी तुम्हाला एक सांगू का? आप्या, अगं विचारायचं काय त्याच्यात, बोल की. अगं बोल की, बिंदास बोल. इथं आम्ही तुझे दोघं बाबाच आहे ना. आपण जेव्हा बाळाला इकडे घेऊन आलो होतो ना, त्याआधी पण मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता. म्हणजे आप्या, तुला आधीपासूनच वाटत होतं ती बाळ तुझं नाही म्हणून? हो, आणि मी तेव्हा पण अर्जुनला बोलले होते. आपे, अगं ह्या विचारात अडकू नये घरात म्हणून तर तुला इकडे घेऊन आलो ना. ते हिथं आलं तरी तुझं आपलं. बाबा, मला तुमचा मुद्दा कळतोय. मला खरं तर हे सगळं बोलायचं नव्हतं इकडं, पण मला नाही राहलं आणि मी परत बोलले. विनायकराव, आप्या म्हणलेली ते आठवतंय मला. जाऊ दे ना बापू आता. नाही नाही आप्या, असं कसं? अगं तू बोल की. नाही बापू, बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. मला हे सगळं नाही बोललं पाहिजे. आधीच माझ्यामुळे लई काय काय झालंय, आता परत नको. हा नाही म्हणजे आपे, एवढं होऊन बी तुला वाटतंय तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आप्या. तुम्ही दोघं आता परत नका ना असं बोलू. मग मला नाही नाही आप्या, तू अजिबात मनात काय ठेवू नको. तू बोल, सांगून टाक तुला काय वाटतंय ते आम्हाला. बापू, बाबा, मला खरंच आतनं असं वाटतंय की बाळ आहे. बाळ जिवंत आहे. मला अर्जुनने लय प्रश्न विचारले. बाळ जिवंत आहे तर मग गेलो कुठं? हॉस्पिटलमध्ये काही झालं का? म्हणजे तुला तसं वाटतंय का? बापू, मला आतनं वाटतंय हो. एकीकडे वाटतंय की अर्जुनचं पण बरोबर आहे ना, मला पटतंय. असं कसं होऊ शकतं? पण दुसरीकडे असं वाटतंय की नाही, बाळ आहे, बाळ जिवंत आहे. कदाचित ना बाळाचा जन्म झाल्यानंतर ते अर्जुन येईपर्यंत मधला जो काळ होता ना, त्यात काहीतरी झालंय हॉस्पिटलमध्ये, असं सतत वाटतंय. नाहीतर बाळ जिवंत आहे असं वाटलंच नसतं ना मला. मी खरं सांगते. आणि आत्ता पण असंच वाटतंय, म्हणजे नक्की काहीतरी झालंय तिकडं असं. आपे, आपण असं करूया, तुझ्या मनातली ना शंका एकदा दूरच करून टाकूया आपण. हो बाबा, पण कशी करायची? म्हणजे शोधू आपण. कसं शोधायचं? नाही नाही, नको. अर्जुन आधीच लय चिडलाय. तो तर म्हणलाय या विषयावर तू परत बोललीस तर मी तुझ्याशी कधीच नाही बोलणार. अगं त्याचं सोड, त्याचं मी बघतो. म्हणजे आज त्याला असंही वाटतंय की नाही की तू इथं शेतात आली आहेस, आणि तुला जर असं वाटतंय ना की हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालं असेल, तर तू जाऊन तिथं बघून ये ना. आम्ही दोघं आहे का तुझ्या बरोबर? वय आप्या, अगं तुझ्या मनात काय आहे ना ते सगळं दूर होऊन जाऊ दे बाबा. काय आहे, वाटल्यास मी येतो तुझ्या संग. हो, पण तिकडे जर काही नाही सापडलं तर माझं वाटणं म्हणजे तिथं काय नाही सापडलं तर तुला त्रास होईल का आपे? हो, पण आतापर्यंत जे काही वाटतंय बाबा, ते सगळं. आप्या, अगं पोर गमावण्याचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे बाळा. मी तुझ्या मम्मीला बघितलंय अमोलदादाच्या वेळेला. पण कसं आहे आप्या, आता यातनं आपल्याला पुढे आलंच पाहिजे की ग. यालाच तर आयुष्य म्हणतात. जे काय आहे त्याला सामोरं जायचं.
होय, अगं येणारी लोक कधी ना कधी आपल्याला सोडून जाणारच आहे आणि त्याचा त्रास बी आपल्याला होणार हे मान्य आहे मला. बरं अप्पे, अगं तू कलेक्टर आहेस, कलेक्टर अपर्णा सुरेश माने. तुला काय बी झालं तरी काळजावर दगड ठेवून स्वतःला समजवता आलंच पाहिजे. माझ्या डोक्यात ना हा बाळाचा विषय मोकळा झाला पाहिजे. हे बघ आप्या, तेच तर म्हणतोय आम्ही. तुझ्या मनात शंका आहे ना, तर आज काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टाकू. हा, जावा तुम्ही. चल चल. बा नाही नाही, जाऊ ना शिवा. जाऊन या, काय काळजी करू नको. काहीच हालचाल करत नाही ग. दीपा, पैसे द्या मला थोडेफार. ओ काय काय कळतं की नाही? डोळे फुटले तुझे. अरे बघून चालायचं ना. हॉस्पिटल आहे, बाळ आहे हातात. दादा सॉरी बरं का. ती गोड आहे बाळ. ताई किती दिवसांचं आहे? आता 3 आठवड्याचं होईल. 3 आठवड्यांचं. दादा सॉरी बरं का. नाही होतं चुकून होतं. चल येतो. हा आमचं बाळ असतं तेवढंच असतं आता. 3 आठवड्याचं. हे नियती. नाही नियती बेती नसतं काय. आता मला जे वाटते ना, आपल्याला तेच वाटत असणार आहे रोज. खरं हेच आहे की आमचं बाळ नाही या जगात. नाही. आप्या, जायचं ना. बापू मला लय भीती वाटते हो. बरोबर आहे का तुझं. असल्या दुखऱ्या आठवणी कुणाला जपून ठेवायशी वाटतील. मला त्याची भीती नाही वाटत आहे. मग मला आत जायची भीती वाटते. मी आत गेले आणि माझं बाळ खरंच मला सोडून गेलंय हे समजलं तर मग. ह्या तुला खरं काय ते समजलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुला पुढं कसं जाता येईल, काम कसं करता येईल. बरोबर आहे ना. पण बापू, चल आज जाऊन शोधू आपण काय घडलं ते. आणि हे बघ, खरंच असा विचार करून बघ. तुला जसं वाटतंय तसं सापडलं तर. बाळा. हे आप्या, काय ग? अगं काय झालं? बापू, बाळ इकडेच कुठतरी असं वाटतंय हो. आप्या, आता आपण इथं बाळ नको शोधायला. बापू, ऑफिसमध्ये जे झालं ते परत तसंच होईल असं वाटतंय का? नाही तसं नाही अगं. आधी आपण त्या रात्री काय झालं ते शोधूयात आणि मग बाळ शोधूयात ग. या. बोला मॅडम, काय मदत करू मी तुमची? मला सीसीटीव्ही फुटेज चेक करायचंय. मॅडम, असे फुटेज नाही दाखवता येणार. अहो असं का बोलताय? सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत त्या. हो सॉरी मॅडम, मला माहिती नव्हतं. काही दिवस आधी माझी डिलिव्हरी इथेच झाली होती. मला ते रात्रीचं फुटेज चेक करायचंय. नक्की काय झालंय मॅडम? नाही तसं नाही, पण तुम्ही दाखवा की फक्त ती. माझ्या बाळासोबत नेमकं काय झालं त्या रात्री तेच बघायचंय, चेक करायचंय मला. बरं ठीक आहे. हे फुटेज एवढंच कसं काय?
म्हणजे रात्री 2 पर्यंतच फुटेज आहे, त्या पुढचं? ते दुसऱ्या फोल्डरमध्ये आहे. हे बघा. हा बघू. एक मिनिट, मागचं फुटेज 2 वाजता बंद झालं ना, मग हे फुटेज त्यानंतर लगेच सुरू व्हायला पाहिजे. हे 2:15ला सुरू होतंय. मधलं 15 मिनिटाचं फुटेज कुठे आहे मग? मॅडम, त्या रात्री लाईट गेली होती 5-7 मिनिटे आणि लाईट आल्यावरती सिस्टीम रिस्टार्ट व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे. हा अगं आप्या, 5-7 मिनिटं लाईट गेली होती त्या रात्री. बापू, लाईट गेली त्याच काळात काहीतरी झालंय असं वाटतं. आप्या अगं त्याच वेळेस तू बाळाला जन्म दिलास ना. मग तेच तर बापू. अगं पण आप्या यात काही दिसत नाही ना. लाईट गेल्यानंतर नेमकं काय झालं ना ते शोधलं पाहिजे. हा आप्या अगं तेच आपल्याला कळणार कसं?